आजकाल 10 पैकी 9 बाळांचा जन्म शस्त्रक्रियेद्वारे होतात. हे खरंच आईच्या कुंडलीत लिहिलेलं असतं का? की हा फक्त डॉक्टरांचा आणि दवाखान्याचा निर्णय असतो? आणि राहू काळात प्रसूतीसाठी निघालात, तर त्याचा काही संबंध असतो का? नमस्कार, मी सुधाकर कुलकर्णी. आपण पाहत आहात दुर्वा ॲस्ट्रो. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त विषय समजून घेणार आहोत. शस्त्रक्रियेद्वारे होणारी प्रसूती आणि त्यामागचं ज्योतिषशास्त्र. सर्वप्रथम एक गोष्ट आपण समजून घेऊया. जन्म ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि तिचा संबंध थेट पंचम भावाशी येतो. पण जेव्हा ही नैसर्गिक प्रक्रिया थांबते आणि बाह्य हस्तक्षेप करावा लागतो, तेव्हा तिथे अष्टम भाव सक्रिय होतो. कारण अष्टम भाव म्हणजे बदल, हस्तक्षेप आणि शस्त्रक्रिया. जर आईच्या कुंडलीत पंचम भाव, अष्टम भाव आणि षष्ठ भाव यांचा परस्पर काही संबंध तयार होत असेल, तर नैसर्गिक प्रसूतीऐवजी शस्त्रक्रियेची शक्यता वाढते. यात आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे मंगळ आणि राहू. मंगळ म्हणजे शस्त्रक्रिया, कापणे, रक्तसंबंधित प्रक्रिया. तर राहू म्हणजे असामान्य, कृत्रिम आणि अनैसर्गिक मार्ग. जेव्हा पंचम भावावर मंगळ किंवा राहूचा प्रभाव येतो, तेव्हा प्रसूती नैसर्गिक मार्गाने न होता शस्त्रक्रियेद्वारे होण्याची शक्यता निर्माण होते. आता एक अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी मुद्दा, राहू काळ. जर प्रसूतीसाठी घरातून निघणे किंवा प्रसूती प्रक्रियेची सुरुवात ही राहू काळात झाली, तर अनेक वेळा नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होतात. राहू हा ग्रह गोष्टींना नैसर्गिक मार्गाने जाऊ देत नाही. तो परिस्थिती अचानक बदलतो, नियंत्रणाबाहेर नेतो आणि अनेक वेळा डॉक्टरांचा हस्तक्षेप वाढवतो. म्हणूनच राहू काळ हा मुख्य योग नसला तरी तो घटना घडवणारा एक ट्रिगर पॉइंट म्हणून काम करतो. पण अनेकदा वाटतं डॉक्टर पैशांसाठी शस्त्रक्रिया करतात. मग यात कुंडलीचा काय संबंध? इथेच ज्योतिषाचा गूढ भाग समोर येतो. ज्योतिष सांगतं, घटना घडते तेव्हा तिचा काही ना काही संकेत कुंडलीत असतोच. डॉक्टर हा त्या घटनेचा कारण नसतो, तो फक्त निमित्त असतो. जर कुंडलीत राहू अष्टम भाव किंवा षष्ठ भाव यांचा संबंध असेल, तर परिस्थितीत वैद्यकीय हस्तक्षेप घडतोच. कधी गरज म्हणून, तर कधी निर्णय म्हणून. फक्त जन्मकुंडली पुरेशी नसते. घटना घडण्यासाठी दशा आणि गोचर हे दोन्ही सक्रिय असणे आवश्यक असते. जेव्हा चालू काळात पंचम, अष्टम किंवा षष्ठ भावाशी संबंधित ग्रहांची दशा अंतर्दशा चालू असते आणि त्याचवेळी गोचरातून शनी, राहू किंवा मंगळ त्या भावांना स्पर्श जरी करत असेल, तेव्हा प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे होण्याची शक्यता जास्त होते. म्हणून लक्षात ठेवा, शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती हा केवळ डॉक्टरांचा निर्णय नसतो. तो कुंडलीतील योग, दशा, गोचर आणि राहू काळाचा ट्रिगर असतो. योग नसताना घटना घडत नाही, फक्त आपल्याला तो योग ओळखता आला नाही इतकंच. जर तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कुंडलीत प्रसूती कशी होईल हे जाणून घ्यायचं असेल, तर तुमचा प्रश्न खाली नक्की लिहा.
आणि अशाच सखोल ज्योतिषीय विश्लेषणासाठी दुर्वा ॲस्ट्रोला नक्की जोडलेले राहा. धन्यवाद.